या मंदिरातील शिवलिंग प्रभू श्रीरामचंद्रांनी स्थापन केल्याचे सांगितले जाते। हे एक शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले सिद्धेश्वर मंदिर, तसेच येथे बाजूला रामेश्वर मंदिर, घोटेश्वर, मुक्तेश्वर आणि संगमेश्वर मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत। तर आज आपण ही सर्व मंदिरे एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। प्रवरा आणि गोदावरी यांचा संगम नेवासापासून जवळ असलेल्या टोका या गावी झाला आहे। या गावाला एक तीर्थक्षेत्र म्हणून संबोधले जाते। हा भाग म्हणजे रामायणातील दंडकारण्याचा भाग आहे, असे आजही त्याचे महत्त्व आहे। या संगमाच्या बाजूलाच भगवान शंकराचे मंदिर आहे आणि बाजूलाच सिद्धेश्वर, घोटेश्वर, रामेश्वर, मुक्तेश्वर, संगमेश्वर, बाणगंगा अशी मंदिरे आहेत। पेशवेकालीन सन 1700 नंतरची ही मंदिरे हेमाडपंथी आणि नागर शैलीचा वापर करत बांधली आहेत। तर सर्वात पहिले आपण जाऊयात रामेश्वर मंदिरामध्ये। आणि हे रामेश्वर मंदिर कायगाव जवळ आहे। हे मंदिर मुख्यत्वे पेशवेकालीन असून येथे श्रीरामचंद्रांनी स्वतः शिवलिंगाची स्थापना केली होती अशी आख्यायिका आहे। हे ठिकाण दर्शनी आणि दशक्रिया विधीसाठी अत्यंत पवित्र मानले जाते। स्थानिक दंतकथेनुसार भगवान रामचंद्रांनी कांचन मृगाचा पाठलाग करताना जिथे मृगाचे धड पडले तिथे कायगावला शिवलिंग स्थापित केले, ज्याला रामेश्वर म्हणतात। मूळ मंदिर 12व्या ते 13व्या शतकातील मानले जाते, ज्याची पुनर्बांधणी पेशवे काळात झाली। मंदिरात अर्धमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना आहे। येथील कोरीव काम, नंदी मंडप आणि शिखरावरील शिल्पकला आकर्षक आहे। हे ठिकाण दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते आणि पूर्वजांच्या दशक्रिया विधीसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे। तर चला या मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढे सिद्धेश्वर मंदिरात जाऊयात। प्रवरा संगम येथे नगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा व नाशिकहून येणारी गोदावरी यांचा संगम झालेला असून या संगम तीरावर सिद्धेश्वर, घटेश्वर व मुक्तेश्वर ही मंदिरे आहेत। त्यामुळे सर्वात आधी आपण सिद्धेश्वरला जाण्याच्या रस्त्यावरती घटेश्वर आणि मुक्तेश्वर ही मंदिरे आहेत, तर आपण त्यांचे दर्शन घेऊयात आणि पुढे सिद्धेश्वर मंदिरात जाऊयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेखीव शिल्पांच्या सौंदर्याने नटलेले हे सिद्धेश्वर मंदिर आहे। मंदिर प्रवरा संगमाच्या काठावर पूर्वाभिमुख पण प्रवेशद्वार पश्चिमेसही आहे। पूर्वेच्या प्रवेशद्वारावर मोठा सज्जा म्हणजेच नगरखाना आहे। हे मंदिर 3 देवतांच्या मंदिरात विभागले आहे। मध्यभागी सिद्धेश्वराचं आणि त्याच्या उजव्या बाजूला एक छोटं विष्णूचं मंदिर आहे आणि डाव्या बाजूला दुर्गादेवीचे मंदिर आहे। त्यालाच इथे गजराई मातेचे मंदिर असेही म्हणतात।
इथे उपलब्ध असलेल्या एका शिलालेखावरून कळालं की मंदिराची निर्मिती 1767 मध्ये विष्णू महादेव गद्रे यांनी केलीये. पुढे पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिरासमोर एकदम भव्य आणि सुंदर नंदी मंडप आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातील जय विजय द्वारपाल असून सभामंडप व गर्भगृहात भारवाहक यक्ष आहेत. मंदिराच्या सर्व बाजूंच्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि इतर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत. तर मंदिराच्या समोरील बाजूस अतिशय देखणी दशावतार पट्टिका कोरलेली श्री विष्णूचे मत्स्य अवतार, कुमारवत, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्णावतार, वृद्धावतार, कल्की अवतार असे 10 अवतार येथे पाहावयास मिळतात. मुख्य मंदिराचे शिखर लहान लहान शिखरांनी बनलेले आहे. सभामंडप, गर्भगृह अशी याची रचना. मंदिरातले स्तंभ अगदी पेशवेकालीन शैलीचे आहेत. मंदिराच्या गर्भगृहात प्रशस्त जागा असून आतमध्ये सुंदर असे शिवलिंग स्थापित केलेले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.